आजकाल आपल्याला सिनेतारकांकडे पाहिल्यानंतर मार्केटमध्ये एक वेगळंच फॅड बघायला मिळतं. ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्यांना बिअर प्यावीशी वाटते, प्रेग्नन्सीमध्ये त्यांना कोल्ड्रिंक्स खावेसे वाटतात, प्यावेसे वाटतात, किंवा रात्री 12 वाजता आईस्क्रीम खावंसं वाटतं. मला असं वाटतं की हे जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेग्नन्सीमध्ये आपण गर्भसंस्कार करतोय ते कुठंतरी पुढे जाऊन त्या बाळासाठी हानिकारक ठरणार आहेत. आणि म्हणून प्रेग्नन्सीमध्ये अशा पद्धतीचं कार्बोनेटेड असलेलं ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स पिणं हे आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर असे जे विचित्र डोहाळे लागत आहेत ते कुठंतरी त्या बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्वापार आपल्या घरामध्ये चालत आलेले किंवा आपल्या परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी आपण जर पाळल्या तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा आपल्या येणाऱ्या भावी पिढीवरती तुम्हाला बघायला मिळेल. कारण अर्थातच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. लक्षात ठेवा, ते बाळ गर्भाशयात असताना सुद्धा जे जे संस्कार तुम्ही करणार आहात तेच संस्कार त्या बाळावरती सुद्धा येणार आहेत. उद्या आलेल्या बाळाने रात्री 12 वाजता तुम्हाला कोल्ड्रिंक मागितलं तर मग आश्चर्यचकित होऊ नका.